गुजरातच्या लँड माफियांसाठीच नाणारच्या रिफायनरीचा घाट घातल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आणि तसंच या प्रकल्पामुळे गुजरातचे लँड माफिया अब्जाधीश होतील पण कोकण भकास होईल असंही विनायक राऊत यांनी म्हटलंय। खासदार विनायक राऊत यांनी ही टीका केलेली आहे। गुजरातच्या लँड माफियांसाठीच नाणारच्या रिफायनरीचा घाट घातला गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। कोकणामध्ये जे प्रकल्प होऊ पाहताय ते विनाशकारी आहेत असं सुरुवातीपासूनच शिवसेनेनं भूमिका घेतलेली आहे, आक्रमक झालेली आहे। उद्धव ठाकरेंनी सुद्धा रविवारी झालेल्या एका सभेमध्ये त्यांनी असा घणाघात केलेला होता आणि त्याच्यानंतर आता खासदार विनायक राऊत यांनी हा घणाघाती आरोप केलाय की गुजरातच्या लँड माफियांसाठीच नाणारच्या रिफायनरीचा घाट घातला गेलेला आहे असा थेट आरोप त्यांनी केलाय। रिफायनरी ही कोकणच्या विकासासाठी आहे की गुजरातच्या लँड माफियांसाठी आहे, हा आमचा प्रश्न आहे माननीय मुख्यमंत्र्यांना। कारण नक्कीच त्याबाबतची आणखी काही दिवसानंतर आम्ही आपल्यासमोर येणारच आहोत आणि नाणार रिफायनरीच्या नाणार रिफायनरीचं माध्यम करून गुजरातची लँड माफियाची जी गँग आहे ही ह्या कोकणामध्ये घुसलेली आहे आणि त्यांच्यासाठी रिफायनरी होणार आहे, ही काय कोकणवासियांसाठी नाही। म्हणून ह्या रिफायनरीला शिवसेनेचा पहिल्यापासून विरोध आहे। अगदी 16 मे 2016 पासून आमच्या झालेल्या प्रत्येक सभा असतील किंवा त्यानंतर झालेल्या बैठका असतील, ह्या प्रत्येक ठिकाणी आम्ही नाणार रिफायनरीला विरोध केला।